मराठी सक्तीच्या भाषेवर आता रिक्षा चालक आक्रमक झालेले आहेत आणि संपाची देखील आता त्याने हाक दिलेली आहे। नाही, मी आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या रिक्षा चालकांना, रिक्षा संघटनांना विनंती करतो की आततायीपणे असा कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका किंवा घोषणा करू नका। 1989 सालचा हा कायदा आहे। परमिट चालू केल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी त्यामध्ये थोडासा बदलाव करून 2019 साली एक परिपत्रक काढलं होतं आणि ते परिपत्रक म्हणजे राज्यामध्ये मराठी भाषिकांची कुठलीही गळचेपी होऊ नये। पॅसेंजर जर मराठी असेल तर त्याच्याबरोबर मराठीमध्ये रिक्षा चालक असू द्या, टॅक्सी चालक असू द्या, ओला उबेर रॅपिडो चालक असू द्या, त्यांना मराठीमध्ये बोलणं अनिवार्य आहे। मराठी जर ते बोलत असतील तर तुम्हाला समजलं गेलं पाहिजे, त्यामुळे वादविवाद निर्माण होणार नाही। आणि ह्या घटना घडलेल्या आहेत। आम्ही हा सक्तीचा निर्णय काय आज घेतलेला नाहीये। हा निर्णय 2019 साली किंवा 1989 सालच्या नियमानुसार झालेला आहे। मी फक्त परिवहन मंत्री म्हणून आमचे आरटीओचे अधिकारी ते योग्य प्रकारे कारवाई करतात का हे फक्त तपासतोय, ते चुकीचं काय। आणि रिक्षा चालकांना, मालकांना, ओला उबेर रॅपिडोवाल्यांना, टू व्हीलरवाल्यांना माझं एकच मत आहे की अहो महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। तुम्ही हेकेखोरपणे संपाचं हत्यार डायरेक्ट उपासताय हे पण योग्य नाही। मला निवेदन द्या, तुमचं काय मत आहे माझ्याशी चर्चा करा, मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे। परंतु वृत्तपत्रांच्या माध्यमातून, वृत्तवाहिनींच्या माध्यमातून काहीतरी घोषणा करायच्या, काहीतरी लोकांना म्हणजे कुठेही अडचणीत आणण्यासाठी काहीतरी योजना हे परिवहन मंत्री आखतात असं बोलायचं हे योग्य नाही। माझ्याशी चर्चा करा ना, तुम्हाला काय हवंय, नियमावली काय आहे। जेव्हा बॅच घेतले, परमिट घेतले किंवा तुम्ही लायसन्स घेतले तेव्हा जे ॲफिडेव्हिट दिलं होतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय काय लिहून दिलंय, तुम्ही स्वतः सह्या केलेल्या आहे त्याच्यावर टॅक्सी चालकांनी आणि रिक्षा चालकांनी। त्यामुळे ती अंमलबजावणी ही कायद्यानुसार होणं गरजेचं आहे, ती मी करतोय। आणि का कायद्यानुसार करतोय याचं कारण आहे की अनेक तक्रारी दाखल झाल्या, गुन्हे दाखल झाले आहे, वादविवाद निर्माण झालेले आहे प्रवाशांचे आणि रिक्षावाल्यांचे आणि टॅक्सीवाल्यांचे, आणि हे प्रकार कुठेही होऊ नये, थांबवावे। महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी जर परिवहन मंत्री म्हणून जर तुम्ही निर्णय घेत असेल आणि त्या निर्णयाचं स्वागत अनेक संघटनांनी केलेलं आहे, अनेक सामाजिक संघटनांनी केले। उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये सगळ्या जे साहित्यिक आहेत ह्या राज्यातले, मराठीवर प्रेम करणारे, मराठीचा प्रचार आणि प्रसार करणारे, त्यांची एक बैठक आहे। ते मला काही उपाययोजना यावर आहेत का त्याचं मार्गदर्शन करणारे। तुम्ही सुद्धा या, मी आवाहन करतो परिवहन मंत्री म्हणून चर्चेला तर बसा। चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल।